श्री गणेशाय नमः। सब लोग एक बार जोर से सीताराम बोलेंगे। सीत नाम घेता श्री हरीचे तया अंगीची रुजावे, शब्द बोलण्या आधीची तुझची प्रणाम करावे। ऐसे मनने राम राजेश्वराचे तुम्हा सहजना सांगणे आणि माझ्या बोलण्याला मी सुरुवात करतोय। अनेक विचाराला व्यक्त करणारे लोक आतापर्यंत इथे मी पाहलात। आपल्या आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या, आपल्या आपल्या विचाराला प्रदर्शित मनाने मांडलंय, पण मात्र नेमकं धर्म याला म्हणते का? ज्या पद्धतीनं यांची मांडणी चुकीची मांडणी। धर्म म्हणजे संविधान, संविधानाच्या हिशोबाने चालणे, संविधानाचं पालन करणे, संविधानाच्या आटोक्यात राहणे, त्यालाच म्हणते धर्म। धर्म म्हणजे काय? तत्ववृत्तीने आपल्याला स्वतःला तत्वार्थात बांधून घेणे आणि तत्वार्थ वृत्तीने चालणे आणि नेहमी त्यानं त्याचं पालन करणे, त्यालाच खरा धर्म असं म्हणते। ज्या पद्धतीने आक्रोश करणे किंवा बोलणे हा सनातन धर्म शिकवतच नाही। ज्या पद्धतीने भावने किंवा अनेकांनी मांडलेली मांग ही पटवू इच्छुकच नाही। सत्य सनातन धर्माची खरी ओळख ही नाही। सत्य सनातन धर्माची ओळख जर असेल तर ती म्हणजे अहिंसा आहे, करुणा आहे, दया आहे, क्षमा आहे, शांती आहे। त्याचं निमित्तानं पालन करणे म्हणजेच खरा हिंदू धर्म। थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हणजे बघतोय आपण की उंदरांची सुद्धा पूजा करतोय, झाडांची देखील पूजा करतोय। त्याच्या मागे अंधश्रद्धा दडलेली नाही, तर ज्या ज्या व्यक्तीने मानव धर्मावर उपकार केलं, परोपकार केलं, त्याला देवस्तुल्यच समजलं। ही शिकवण खरी आहे धर्माची। कोणाला आक्रोशाने मारणे किंवा लढणे हे आपल्या रक्तात नाही। अहिंसा हाच खरा आमचा धर्म आहे। अहिंसा हाच आमचा धर्म आहे। अहिंसेनेच खरं पालन केलं पाहिजे। चमत्काराच्या बद्दल माझ्या बोलत होते। विद्याभूषित करणाऱ्या समाजाला खऱ्या चमत्काराची जर गरज असेल तर तो चमत्कार म्हणजे ज्ञान आहे। विद्याभूष झालेल्या समाजाला विकसित करायचं असेल तर तो खरा चमत्कार तुमच्या समोर सांगायचा, तर तो चमत्कार म्हणजे ज्ञान आहे। त्या ज्ञानपुंज उगवलेल्या डिंबाला प्रकाशित करणारा ज्ञानार्थ हा प्रगट होतो, त्यावेळेला बौद्धिकताचा अंधकार पराभूत होतो आणि त्या पराभूत झालेल्या अंधकाराला विकसित करण्यासाठी माणसाला खरी जर आवश्यकता आहे तर ज्ञानार्थाची। आणि आयुष्यात जर कसोटीला जर बांधायचा असेल चमत्कार तर तो ज्ञानार्थाचा बांधा। त्या ज्ञानार्थाच्या चमत्काराने आपल्या ग्रामाचं, देशाचं आणि समाज व्यवस्थेचं भलं होऊ शकते। त्या चमत्काराकडे वळा। तो चमत्कार आम्हाला विद्याभूषित करून एक समाजाला आणि देशाला एक चांगलं घडवेल। त्या चमत्काराची आपल्याला खरी आवश्यकता आहे। अनेकांच्या मुखामधून मी ऐकलेल्या मत आणि मतांवरच मी बोलत आहे। कुठल्याही शब्दार्थाला व्यक्तित्वात किंवा आपल्या मनाने बोलत नाही। खरी ती आपुली ओळखावी, हरिनामेची रुंजावे, हरिनामेची घ्यावे। माणसाला आवश्यकता जर असेल
तर ह्या उगीच भांडवलाची नाही, तर भक्तीचा अंग घ्यावा. भक्तीच्या अंगानेच त्या हरीला जिंकावं, परमात्माकडे जावं. याचप्रमाणे आद्य गुरु रामानंदाचार्यांनी सकल कधीही जात पंथ धर्म वाद ही शिकवण दिलीच नाही. माझं स्वतः रोज मी काव्य लिहितो, त्याचमध्ये मी त्या काव्यामध्ये एक वाक्य लिहिलेली आहे, एक चौपाई लिहिलेली आहे. माझ्या स्वतःच्याच राममत नावाच्या या काव्यामध्ये मी एक चौपाई लिहिलेली आहे. सरल तरल करे प्रभुताई, ते देखो प्रभु रामचंद्र की मिताई. बंदर भालू करत प्रभुताई, देखिए रामचंद्र की प्रभुताई. जो परमेश्वर लता वृक्ष दगड प्राणी पक्षी समस्त जीवावर प्रेम करतो, तो कोणाचा राग करू शकतो? त्या आध्यात्मिक भावनेने आपल्याला सदा रुजवणं शिकवलेलं आहे आणि देहाचा यज्ञ करणे आणि त्याला स्वाहा आणि सामिदा देऊन खरा यज्ञ करणे तर माणसाचा ज्ञानार्थ यज्ञ असावा. भक्ती करावी, भक्तीकडे जावं, नको त्या गोष्टीला साधन ना बनवता ज्ञानार्थच आपला हा खरा चमत्कार मानून त्याच्याकडे जावं. बरेच डाव अंधश्रद्धेत आपण गुरफटतो. अंधश्रद्धेच्या पेक्षा माणसाला श्रद्धेची आवश्यकता आहे. एक उदाहरण जर सांगायचं म्हणजे तुम्हाला, अंधश्रद्धा तशी असते की विद्यार्थी शाळेत गेला की बुद्धी असतानाही सुद्धा त्याला कॉपी करायला लागते. का तर अंधकाराचा ज्ञानात्मक बुद्धीवर त्याच्यावर अंधकाराचा पडदा पडलेला असतो. ज्या माणसाचा तो पडदा उचलला जातो त्याला दिव्यतेचं ज्ञान होते, ती श्रद्धा. आणि आयुष्यात जर तुम्हाला खरा चमत्कार हवा असेल, भाऊ देखील माझ्या अनेक अनुभवाला बोलले, हा कसा काय चमत्कार सांगायचा? समाजाला जर विकसित करायचं असेल, समाजाला पुढे न्यायचं असेल, देशाची भावना ठेवावी. धर्माने नेहमी धर्मवाद होतो, धर्मवाद केल्यापेक्षा देशाची भावना ठेवा. आपल्याला आपला देश घडवायचा. आणि त्यातच माणसाने सदुभाव, समाज भावनेला उचलल्यापेक्षा माणसाला माणसाने किंमत दिलेली फार चांगलं. आणि नेमकं आपण हेच जपताना भूलतो. खरा जर माणसाचा खरा जर धर्म जर असेल तर माणसाने माणसाला सन्मान द्यावे. नरदेयाचे करुणे उद्धार करावे स्वरण, ज्या अंगी पाषाण झाले तेची खो स्वहरण. पाषाणाला देखील आकार येणारा माणूस तो सत्वरूपात घडतो, असंच माणसाने देखील घडायला पाहिजे. आणि मी प्रत्येकाकडून अपेक्षा करेल, जातीवाद धर्मवाद न करता आपला भाव सदैव समाज आणि देशाविषयी ठेवावा. सीताराम.